डीपी वरती गेलो फ्यूज टाकायला आणि झाला ना मोकार धिंगाणा. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. झालं असं की सकाळी सकाळी मम्मीने आज डायरेक्ट झोपेतून 6 वाजता उठवलं होतं भाऊ. कारण मम्मीला त्यांना जायचं होतं गावाला, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना सोडत होतं मालगावला. त्यांना तर सोडलं होतं पण घरी येताना मोकार थंडी वाजत होती भाऊ. त्याच रस्त्याच्या कडाला कोणतरी एक शेक पेटवला होता भाऊ. म्हणलं आता आपल्या इथं थांबल्याशिवाय पर्याय नाही भाऊ, कारण थंडी मोकार वाजत होती. मग काय मस्त पैकी एक शेकोटी घेतली आणि मग आलो घरी. कारण घरी येऊन आवरून परत आपल्याला कॉलेजला पण जायचं होतं आणि बस स्टॉपवर जात नाही तर भाऊ आपली वाट पाहत उभंच होता. मग काय केली रायडर चालून निघालो डायरेक्ट कॉलेजला. आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर हा भाऊ पायऱ्या उतरताना पडता पडता वाचला भाऊ. हार्दिक हार्दिक शुभेच्छा निलेश भाऊ. कारण भाऊचा बर्थडे असल्यामुळे त्याला डायरेक्ट मन भरून शुभेच्छा देऊन टाकल्या भाऊ. आता प्रॅक्टिकल लॅब मधलं काम आवरलं होतं आणि आता जायचं होतं आपल्याला लेक्चर हॉल मध्ये. कारण पहिले एका सब्जेक्टचं मॅन्युअल लिहिलं लिहायला, पण अजून खूप विषयाचे मॅन्युअल लिहायची बाकी होती. त्यामुळे सर आपल्याला आज हॉर्टिकल्चरचं मॅन्युअल लिहायचं सांगणार होते. काय भाऊ इकून तिकून पेपरचं टेन्शन थोडं कमी होत आलं तर परत आता मॅन्युअल आलेली आहे. मक्कार फजिती नुसती फजिती भाऊ. त्यात आता फायनल एक्झाम येते, त्यामुळे आपल्याला हॉल तिकीट साठी 2 फोटो पण द्यायची होती. फोटो तर 2च पाहिजे होते, पण लाईट नसल्यामुळे आपल्याला 2 फोटोसाठी 2 तास थांबावं लागलं. आणि तेवढ्यात लाईट येत नाही तर हा भाऊ अशा पोज मध्ये उभा होता जसं काही फोटो काढत झाल्यावर 2-3 जणांना उचलून टाकतोय आता. खतरनाक रे भाऊ. आणि आजचं तर कॉलेजचं सगळं काम आवरलं होतं, त्यामुळे आपण मित्राला घेऊन निघालो होतो डायरेक्ट घरी. घरी आल्यानंतर कोणीतरी आपल्यासाठी गुलाबजामुन आणून ठेवले होते भाऊ. आता मी टाईन गुलाबजामुन तर खायचं झालं, पण तेवढ्यात लाईट पण गेली होती. आता डीपी वरती गेल्यानंतर कळलं फ्यूज तर काय गेलेली नाही, पण काय प्रॉब्लेम झाला काहीच कळत नव्हतं भाऊ. 2 तास झटलं पण लाईट तर काय चालू व्हायला तयार नव्हती भाऊ. जाऊ दे आता आम्ही करतो लाईट चालू, तोपर्यंत तुम्ही आपल्याला फॉलो करून टाका. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.